कर्मयोग भाग 2 अध्याय 2 शीर्षक आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही. सांख्यांच्या मतानुसार प्रकृती त्रिगुणमयी आहे. या गुणत्रयांची संस्कृत भाषेतील नावे तम, रज व सत्व ही होत. हे तिन्ही गुण जेव्हा बाह्य जगात व्यक्त होतात तेव्हा त्या अवस्थेत आपण त्यांना जडता, क्रियात्मकता आणि या दोहोंची साम्यावस्था म्हणू शकतो. सत्व साम्यात्मक असते, रज आकर्षण विकर्षणात्मक असते, तर तम क्रियाशून्यतेच्या स्वरूपात असते. तम हे अंधकार व कर्मशून्यता म्हणून ओळखले जाते, तर रज कर्मशीलता म्हणून. प्रत्येक परमाणूच जणू आकर्षक केंद्रापासून दूर पळण्याचा यत्न करीत असतो आणि सत्व म्हणजे या दोहोंची साम्यावस्था, उभयतांची समतोल स्थिती. प्रत्येकजणच या उपादानत्रयातून निर्मित झालेला आहे. आपल्या सर्वांचाच हा अनुभव आहे की आपल्यात कधीकधी तमोगुण बळावतो व त्यामुळे आपण पराकाष्ठेचे आळशी बनून जातो. जणू जागचे हलूच शकत नाही, अगदी निष्क्रिय बनून जाऊन काही विशिष्ट भावनांचे बंदे गुलाम होऊन बसतो. परत कधीकधी आपल्यात कर्मशीलता प्रबल होते, तर कधी उभयतांचे संतुलन होऊन चित्तात शांत भावाचा उदय होतो. हाच सत्वगुण. तसेच भिन्न भिन्न व्यक्तीत या उपादानत्रयातील सर्वसाधारणपणे एकाचे प्राधान्य असते. एखादा माणूस कर्मशून्यता, आळस आणि जडता आदी लक्षणांनी युक्त असतो, तर दुसऱ्या एखाद्याचे प्रमुख लक्षण असते कर्मशीलता, बल व शक्तीचा विकास. आणखी अन्य एखाद्यात आपल्याला प्रशांत, मृदू, मधुर भाव आढळून येतो. तो या पूर्वोक्त दोन गुणांची अर्थात कर्मशीलता व कर्मशून्यता यांची समतोल अवस्था म्हणता येईल. याप्रमाणे अखिल सृष्ट जगत, पशुपक्षी, वनस्पती, मनुष्य प्रवृत्ती सर्वातच आपल्याला ह्याच भिन्न भिन्न उपादानांची विशिष्ट अभिव्यक्ती दिसून येत असते. या त्रिविध उपादानांशीच कर्मयोगाचा विशेष संबंध आहे. त्यांचे स्वरूप काय आहे आणि कुशलतेने त्यांना कसे हाताळावे हे सांगून कर्मयोग आपल्याला कर्म चांगल्या तऱ्हेने कसे करावे हे शिकवित असतो. मानव समाज ही एक स्तरास्तरांची संघटना आहे. त्यातील सर्वच व्यक्ती जणू एकेका स्तरात विभागलेल्या आणि वेगवेगळ्या पायऱ्यांवर अवस्थित असतात. नीती, सदाचार आणि कर्तव्य कशाला म्हणतात हे आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याला परत असेही आढळून येते की निरनिराळ्या देशातून ह्या सदाचाराची वा नीतीची धारणा अगदी वेगवेगळी असते. एका देशात ज्याला सदाचार म्हणून मानण्यात येते, देशांतरी तोच कदाचित सपशेल दुराचार गणला जाईल. दृष्टांतादाखल म्हणता येईल की काही देशात अगदी सख्या भावा बहिणीखेरीज इतर भावा बहिणींना एकमेकांशी लग्न करण्याची पूर्ण मुभा असते, तर अन्यत्र तेच अतिशय दुराचाराचे ठरते. काही ठिकाणी पुरुषांना स्वतःच्या मेहुणीशी विवाह करण्याची पूर्ण मोकळीक असते, तर इतरत्र तोच असदाचार ठरतो. कुठे लोकांना फक्त एकदाच लग्न करता येते, तर कुठे अनेकदा. याप्रमाणे सदाचाराच्या इतर सर्व बाबीतही स्थानपरत्वे प्रत्येकाचा आदर्श अगदी वेगवेगळा असल्याचे आपल्या दृष्टोत्पत्तीस येईल. आणि तरी देखील आमच्या अंतःकरणात मात्र अशी भावना वसत असते की ह्या सदाचाराचा एक सार्वजनिक आदर्श, युनिव्हर्सल स्टँडर्ड अस्तित्वात आहेच आहे. कर्तव्यासंबंधीही असेच. कर्तव्याची कल्पना निरनिराळ्या जातीत अजिबात निरनिराळी असते. एखाद्या देशात एखाद्या माणसाने काही विशिष्ट कार्य केली नाही तर तो आपल्या कर्तव्याला जागला नाही, त्याने चूक केली असे लोक म्हणतात. दुसऱ्या एखाद्या देशात परत नेमके तेच कार्य केल्यावरून त्याने कर्तव्य बजावले नाही, त्याने बरोबर केले नाही असा त्याला लोक बोल लावतात. पण तरीसुद्धा आपण हे पक्के जाणून असतो की कर्तव्याचे एक सार्वजनीन रूप अवश्यमेव आहे, त्याला एक सार्वजनीन अशी बाजू आहेच आहे. याप्रमाणे काही विशिष्ट समाज कित्येक विशिष्ट कार्यांना आपले कर्तव्य समजत असतात, तर दुसऱ्या काहींचे मत मात्र ह्याच्या अगदी उलट पडत असते. ती कार्ये करावी लागण्याचा प्रसंग ओढविण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर कसे शहारे उठतात. असो, अशा परिस्थितीत आपल्याला 2 मार्ग मोकळे आहेत. पैकी पहिला म्हणजे सत्याचा मार्ग फक्त एकच एक असून बाकीचे सारेच चुकीचे होत असे मानणाऱ्या अज्ञजनांचा धोपट मार्ग अनुसरणे हा होय. आणि दुसरा म्हणजे ज्ञानी लोकांचा मार्ग अनुसरून असा विश्वास बाळगणे
की आपल्या मनाची ठेवण व ज्या साऱ्या विभिन्न अवस्थात आपण अवस्थित आहोत त्यांची श्रेष्ठ कनिष्ठता या अनुसार कर्तव्य व सदाचार वेगवेगळे असू शकतात. सारांश, हे तथ्य उमजणे अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे आहे की कर्तव्य व सदाचार यांचे भिन्न भिन्न स्तर आहेत. त्यांची एक चढती भाजणी आहे आणि एका अवस्थेतील कर्तव्य दुसऱ्या अवस्थेत कर्तव्य ठरणार नाही, ठरणे शक्य नाही. देश, काल, पात्रभेदाने सर्वच भिन्न भिन्न असणार. पुढील दृष्टांताने हे तत्व उत्तम रीतीने विशद करता येईल. सर्वच महापुरुषांची शिकवण आहे की अशुभाच्या वा वाईटाच्या प्रतिकाराचा यत्न म्हणजे प्रयत्न करू नका. अशुभाचा प्रतिकार न करणे हाच सर्वोच्च नैतिक आदर्श होय. आता आपणा सर्वांनाच हे अगदी पुरेपूर ठाऊक आहे की आपल्यापैकी काही थोड्याच जणांनी जरी हा उपदेश तंतोतंत अंमलात आणण्याचा चंग बांधला तरी देखील सारीच समाजबंधने छिन्न होऊन समाज पार ढासळून जाईल. आपले जीवित व मालमत्ता दुष्ट लोकांच्या तावडीत सापडून त्यांचा हवा कसा खेळखंडोबा करून आपल्या सर्वस्वाची धूळधान करण्यास त्या बदमाशांना अगदी मोकळे रानच सापडेल. फार कशाला फक्त एकच दिवस जरी हा असला अप्रतिकार धर्म कृतीत आणला गेला तरी देखील समाजाचे 12 वाजण्यास फळाचाही विलंब लागणार नाही. पण म्हणून काय झाले? हे सर्व खरे असले तरी देखील या अप्रतिकार तत्वाच्या सत्यतेची आपल्याला अगदी प्राणोप्राण, अगदी अंतरी प्रचिती येतच असते ना. तो आपल्याला सर्वोच्च आदर्श वाटतच असतो ना. आणि तरीही उठल्या सुटल्या केवळ या आदर्शाचा प्रचार करीत गेल्याने मानवांना अनुचित कर्म करणारे ठरवून त्यांचा धिक्कार करणेच होणार नाही का? एवढेच नाही तर अशाने लोकांच्या मनात आपण सर्वदाच चूक करीत आहो या भावनेची सतत टोचणी राहील. आणि या साऱ्याचा परिणाम हाच होईल की कोणतेही काम करीत असताना सदसत विवेकबुद्धी त्यांना निरंतर जाचत राहील. याने त्यांचे मन दुबळे बनून जाईल. आणि लक्षात ठेवा की इतर कोणत्याही दुबळेपणापेक्षा ही असली आत्मनिर्भरतेची भावना अधिक पापांना जन्म देत असते. ज्या व्यक्तीने घृणा करण्यास आरंभ केला आहे तिला अधोगतीचे द्वार सताड मोकळे झालेच म्हणून समजा. जाती संबंधीही असेच. आमचे मुख्य कर्तव्य ते हेच, स्वतःची घृणा न करणे. उन्नत होऊ गेल्यास आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे, ईश्वरावर नंतर. स्वतःवरच ज्याचा विश्वास नाही त्याचा ईश्वरावर विश्वास कसला बसणार? सारांश, कर्तव्य आणि सदाचार ही अवस्थाभेदानुसार भिन्न भिन्न असतात. ह्या सिद्धांताचा स्वीकार केल्याखेरीज आपल्याला काहीच गत्यंतर नाही. अन्यायाचा प्रतिकार केला म्हणजे जात्याच सदोष असे एखादे कृत्य आपल्या हातून घडले अशातला मुळीच भाग नाही. अन्यायाचा प्रतिकार करणे नेहमी दोषावहच असते असे नाही. उलट एखाद्या विशिष्ट अवस्थेत प्रतिकार करणे माणसाचे कर्तव्य कर्मच ठरू शकेल. तुम्हा पाश्चात्यांपैकी अनेकांना भगवद्गीतेचा 2य अध्याय वाचताना बहुधा अचंबाच वाटला असेल. कारण त्यात प्रतिपक्षातील योद्धे स्वतःचे नातेवाईक आणि मित्र आहे असे पाहून अहिंसा परमधर्म असल्याचा गोंडस सबबीवर न योत्से म्हणून अर्जुन युद्धपरान्मुख होताच श्रीकृष्णांनी क्लीबनी दांभिक संबोधून त्याची निर्भत्सना केल्याचे वर्णन आहे. आम्ही सर्वांनी शिकावा असा हा एक प्रमुख व महत्त्वाचा धडा आहे की प्रत्येक बाबतीतील दोन्ही विरुद्ध टोके दिसावयास अगदी सारखीच असतात. आत्यंतिक अस्ति व आत्यंतिक नास्ती, आत्यंतिक धनात्मक आणि आत्यंतिक ऋणात्मक गोष्टी नेहमी सारख्याच भासतात. प्रकाशकंपने अत्यंत मंद अवस्थेत आपल्या दृष्टीस गोचर होत नसतात. अति द्रुत कंपनांचीही तीच अवस्था, तीच गत. ध्वनीचेही असेच. अति क्षीण वा मृदू असल्यास तो ऐकू येत नाही, अति उच्च असल्यासही ऐकू येत नाही. प्रतिकार व अप्रतिकार यामध्येही अशाच स्वरूपाचा फरक आहे. एक जण अन्यायाचा कसलाच प्रतिकार करत नाही कारण तो दुर्बल, आळशी व प्रतिकार करण्यास असमर्थ असतो. प्रतिकाराची इच्छाच नसल्यामुळे तो प्रतिकार करीत नाही असे नव्हे. दुसऱ्या एखाद्याला पक्की खात्री असते की मनात आणल्यास तो जबरदस्त तडाखा लगावू शकेल आणि तरीही तो केवळ तसे करीत नाही. इतकेच नव्हे तर आपल्या शत्रूला आशीर्वाद देतो. जी व्यक्ती दुबळेपणामुळे प्रतिकार करीत नाही तिला पाप लागते
अतएव तिच्या या अप्रतिकारापासून तिला कसलाच लाभ होणे शक्य नाही. ह्याच्या उलट जर त्या दुसऱ्या समर्थ व्यक्तीने प्रतिकार केला तर तिने देखील पापच केल्यासारखे होईल. बुद्धदेवांनी सिंहासनाला लाथ मारून आपल्या राजपदाचा त्याग केला. ह्याला त्याग म्हणता येईल, परंतु ज्याच्याजवळ त्याग करण्यासारखे काही नाहीच अशा एखाद्या कंगालाच्या बाबतीत त्याग करण्याचा मुळी प्रश्नच उद्भवू शकत नाही. आणि म्हणून ह्या अप्रतिकाराच्या आणि आदर्श प्रेमाच्या गोष्टी बोलताना आपल्याला खरोखर काय म्हणायचे आहे इकडे विशेष लक्ष देणे नेहमीच अत्यावश्यक असते. आपल्यात प्रतिकाराची शक्ती आहे किंवा नाही हे आधी काळजीपूर्वक आजमावून पाहणे अत्यंत उचित होय. त्यानंतर मग अंगी शक्ती असून देखील जर आपण प्रतिकाराचा थोडाही प्रयत्न करणार नाही तर आपण प्रेमाने प्रेरित होऊन खरे महत्कार्य केले असे म्हणता येईल. पण जर का आपल्यात प्रतिकाराची शक्तीच नसेल आणि तरीही स्वतःची प्रतारणा करून आपण अति उच्च प्रेमाने प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत आहोत अशी आपल्याच मनाची समजूत घालण्याचा आपण खटाटोप करू लागलो तर मात्र आपण आपल्या बोलण्याच्या अगदी विरुद्ध आचरण करीत आहोत असे म्हणणे भाग पडेल. समोर उभी असलेली शत्रूची व्यूहरचना प्रचंड सेना पाहून अर्जुनाच्या हृदयात धडकी भरली. अर्जुन भ्यायला. त्याच्या प्रेमाने त्याला स्वतःचा देश व राजा यांच्याविषयी कर्तव्याचा पार विसर पडला आणि म्हणूनच श्रीकृष्णाने त्याला दांभिक म्हणून पुढील शब्दात त्याची संभावना केली. अशोचान्नन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. शोक करण्यास अयोग्य व्यक्तींसाठी तू शोक करीत आहेस आणि बाता मात्र पांडित्याच्या करीत आहेस. तुझ्या वागणुकीवरून तू भ्यालास हेच व्यक्त होत आहे. करिता उठ आणि युद्धासाठी कंबर बांधून उभा राहा. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. हाच कर्मयोगाचा सारभूत भाव होय. कर्मयोगी जाणत असतो की हा अप्रतिकारच त्याचा सर्वोच्च आदर्श होय. तो हेही जाणून असतो की त्यातच शक्तीचा सर्वोच्च विकास असून अन्यायाचा प्रतिकार हा केवळ अप्रतिकाररूपी सर्वश्रेष्ठ शक्तीच्या लाभाचा उपाय होय. अप्रतिकाराच्या त्या सर्वोच्च आदर्शाप्रत पोहोचण्यापूर्वी प्रतिकार करणेच आपले कर्तव्य होय. त्याला कर्म करावे लागेल, संग्राम करावा लागेल, सारी शक्ती एकवटून उद्यमाची शिकस्त करून चढाओढ करावी लागेल. त्याच्या ठायी जेव्हा ही प्रतिकाराची शक्ती येईल तेव्हाच कुठे अप्रतिकार त्याच्यापक्षी धर्म ठरेल. एकदा स्वदेशात माझी एका परिचित इसमाशी गाठ पडली. स्वारी पराकाष्ठेची निर्बुद्ध नि आळशांचा राजा असल्याचे मला आधीपासूनच ठाऊक होते. ज्ञानाच्या नावाने पूज्य, ज्ञानलाभाची स्पृहाही बिंदुमात्र नाही असे पशुतुल्य जीवन तो जगत होता. माझ्याशी भेट होताच राजेश्रींनी पृच्छा केली, ब्रह्मज्ञानाच्या लाभासाठी मी काय करू? कशाने मला मुक्ती लाभेल? मी त्याला विचारले, तू खोटे बोलू शकतोस काय? त्याने उत्तर दिले नाही. त्यावर मी म्हणालो, तर मग तुला खोटे बोलणे शिकावे लागेल. एखाद्या पशुसारखे किंवा लाकडाच्या ठोकळ्यासारखे असण्यापेक्षा खोटे बोलणे चांगले. तू निष्क्रिय आहेस, पण अर्थातच सर्व कर्मातीत शांत गंभीर अशी जी सर्वश्रेष्ठ निष्क्रिय अवस्था ती तुला लाभलेली नाही हे तर नक्कीच. एखादे दुष्कर्मही हातून होऊ शकणार नाही इतका तू जड प्रकृतीचा आहेस. अर्थातच मी हे ज्या माणसाविषयी बोलत आहे त्याच्या इतके तामसिक प्रकृतीचे लोक साधारणतः आढळत नाहीत. आणि मी थट्टा करीत होतो, त्याचा उपहास करीत होतो हे इतकेच खरे. पण माझ्या म्हणण्याचा अभिप्राय मात्र हाच होता की संपूर्ण निष्क्रिय अवस्था व शांत भाव प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास माणसाला कर्मशीलतेमधूनच जावे लागेल. आलस्याचा सर्वथैव परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार आलाच. सर्व प्रकारच्या मानसिक व शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा. जेव्हा तुम्ही ह्यात कृतकार्य व्हाल तेव्हाच शांती लाभेल. कुणाचीही घृणा करू नका, कोणत्याच अमंगलाचा प्रतिकार करू नका असे म्हणणे अगदी सोपे, परंतु प्रत्यक्ष कार्याची वेळ आल्यावर हे सारे कितपत टिकते ते आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे. अगदी समाजाचे डोळे आपल्याकडे लागलेले आहेत अशा परिस्थितीत अप्रतिकाराचा छान सुरेख देखावा आपण करू शकू. पण काय,
प्रतिकाराची वासना आमच्या हृदयात सारखी सळसळत असते. खऱ्याखुऱ्या अप्रतिकाराचा भाव उदयास आल्याने हृदयात जी परमशांती अनुभवास येत असते ती आमच्या वाट्यास कुठे येत असते. सारखे मनात येत राहते, प्रतिकार करणेच चांगले. तुमच्या अंतःकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहीत असेल की ऐश्वर्यलोलूप माणसाला सारी जग अत्यंत दुर्जन लेखित असते, तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करण्याचे टाळाल. परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील. असला ढोंगीपणा कशाला? ह्याने काय साधणार? म्हणून जगात उडी घ्या. काही दिवसानंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःखे अनुभवून झाल्यानंतर मगच वैराग्य येईल, तेव्हाच शांती लाभेल. अतएव सत्ता लाभाची अथवा आणखीही ज्या कशाची वासना असेल ती आधी पुरवून घ्या, आणि मग सर्व वासना पूर्ण झाल्यावर अशी वेळ येईल की ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत असे तुम्हाला समजून येईल. परंतु जोवर तुम्ही वासना तृप्त करून घेत नाही, जोवर तुम्ही क्रियाशीलतेमधून जात नाही, तोवर तुम्हाला ती शांती, ती सखोलता, ते आत्मसमर्पण लाभणे कदापि शक्य नाही. हे अहिंसा तत्व शेकडो हजारो वर्षापासून प्रचारित होत आले आहे. जन्मास येणारा प्रत्येकजण अगदी बालपणापासूनच हे ऐकत आला आहे, तरी देखील खरोखरच त्या अवस्थेपर्यंत पोचले असतील असे महामानव अवघ्या जगात अगदी बोटावर मोजण्या इतकेच निघतील असे म्हटले तरी चालेल. मी तर अर्धी अधिक पृथ्वी पायाखाली घातली आहे, पण आपल्या आयुष्यात निदान 20 तरी खरोखर शांती पावलेले आणि अहिंसक व्यक्ती मी पाहिल्या असतील की नाही याची वानवाच आहे. प्रत्येकाने आपला स्वतःचा आदर्श निवडून तोच जीवनात फलद्रूप करण्याचा यत्न करणे उचित. दुसऱ्या एखाद्याचा आदर्श घेऊन तदनुसार चरित्र घडविण्याच्या खटाटोपापेक्षा उन्नतीचा हाच अधिक निश्चित मार्ग होय. कारण दुसऱ्याचा आदर्श आपल्या जीवनात फलद्रूप होण्याची आशा अगदी फोल आहे. समजा एखाद्या लहान मुलाला 20 मैल चालत जाण्याची आज्ञा केली, परिणाम काय होईल? त्या बिचाराचा एकतर साफ निकालच लागेल, किंवा हजारात एखादे मोठ्या मुश्किलीने 20 मैल कसे बसे रांगता अखेरीस अर्धमेल्या दशेमध्ये मुक्काम गाठेल तर गाठेल. आपणही लोकांशी साधारणपणे असेच वागत असतो. कोणत्याही समाजातील सारेच स्त्री पुरुष सारख्या मनाचे अथवा सारख्याच सामर्थ्याचे नसतात, किंवा एखादी गोष्ट समजण्या करण्याची सर्वांची शक्तीही सारखीच असत नाही, आणि म्हणूनच त्यांच्यातील प्रत्येकाचाच आदर्श वेगवेगळा असणे कदाचित उचित होय. तसेच त्यांच्यापैकी कोणत्याच आदर्शाचा उपहास करण्याचा आपल्याला बिलकुल अधिकार नाही. स्वतःच्या आदर्शाप्रत पोचण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नांची शिकस्त करावी. तसेच मला तुमच्या किंवा तुम्हाला माझ्या आदर्शाने झोकणेही बरोबर नाही. देवदार वृक्षाच्या आदर्शानुसार आंब्याच्या वृक्षाचा अथवा आंब्याच्या वृक्षाच्या आदर्शानुसार देवदार वृक्षाचा विचार करणे केव्हाही उचित नाही. आंब्याच्या वृक्षाचा विचार करताना आंब्याचा आणि देवदार वृक्षाचा विचार करताना देवदाराचाच नमुना घेऊन विचार करणे आवश्यक आहे. आणि हे विधान सरसकट सर्वच बाबतीत लागू पडते. विविधतेमध्ये एकत्व हाच सृष्टीचा नियम आहे. स्त्री पुरुषांमध्ये एकमेकात व्यक्तिगत भेद कितीही का असेना, सर्वांच्या पाठीशी एकच एकत्व विद्यमान आहे. व्यक्तीचे भिन्न भिन्न स्वभाव आणि मानव समाजातील भिन्न भिन्न वर्ग हे सृष्टीच्या नियमांनीच निर्माण झालेली स्वाभाविक विविधता होय. याच कारणास्तव एकाच आदर्शानुसार सर्वांचा विचार करणे किंवा सर्वांसमोर एकाच प्रकारचा आदर्श ठेवणे केव्हाही उचित नाही. कारण असे करण्याने एक प्रकारच्या अस्वाभाविक धडपडीला नुसता ऊत येत असतो, आणि या साऱ्याचा परिणाम हाच होतो की माणूस स्वतःची घृणा करण्यास आरंभ करतो व त्यामुळे धार्मिक व सच्छील होण्याचा त्याचा मार्ग खुंटतो. म्हणून आपले कर्तव्य हेच की आपल्याला सर्वोच्च आदर्शानुसार चालण्याच्या प्रयत्नात प्रत्येक व्यक्तीला आपण प्रोत्साहन द्यावे, आणि त्याबरोबरच तो आदर्श सत्याला शक्य तितक्या जवळचा राहील असा प्रयत्न करावा. हिंदूंच्या धर्मनीतीत प्रस्तुत तत्त्व फार प्राचीन काळापासून गृहीत झाल्याचे आपल्या निदर्शनास येते, आणि तदनुसार त्यांच्या शास्त्रात
व धर्मनीतीविषयक ग्रंथात ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या विभिन्न आश्रमांसाठी भिन्न भिन्न प्रकारची कर्मे सांगितली गेली आहेत. मनुष्य मात्राने पालन करावयाच्या सर्वसाधारण धर्माव्यतिरिक्त काही विशिष्ट कर्तव्यांची पूर्ती प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात करायची असते, असे हिंदूंच्या धर्मशास्त्राचे मत आहे. ब्रह्मचर्याश्रम व अंतेवासी म्हणजे विद्यार्थी अवस्थेपासून हिंदूंच्या जीवनास प्रारंभ होतो. त्यानंतर मग विवाह करून तो गृहस्थाश्रमी बनतो. उतार वयात गृहकार्यातून निवृत्त होऊन तो वानप्रस्थ आश्रमाचे अवलंबन करतो आणि अखेरीस संसाराचा त्याग करून संन्यासाश्रमाचे ग्रहण करतो. या विभिन्न आश्रमांच्या अनुरोधाने जीवनाच्या प्रत्येक खंडासाठी काही विशिष्ट कर्तव्ये सांगितली गेली आहेत. या आश्रमांपैकी कोणताही दुसऱ्यापेक्षा जात्याच वा आपल्या अंगगुणाने श्रेष्ठ नाही. विवाह न करता धर्मकार्यार्थ ज्याने आपले जीवन अर्पिले आहे त्याच्यापेक्षा विवाहित व्यक्तीचे जीवन कोणत्याच तऱ्हेने यत्किंचितही कमी प्रतीचे नाही. तख्तनशील बादशहा आणि रस्ते झाडणारा एखादा मेहतर हे दोघेही सारखेच श्रेष्ठ, सारख्याच गौरवाचे अधिकारी. राजाला त्याच्या राजसिंहासनावरून खाली आणून रस्ते साफ करणाऱ्या त्या मेहतराचे काम करायला सांगा. बघा त्याची काय गत होते ती. उलट त्या झाडूवाल्याच्या हाती राजदंड देऊन त्याला राजसिंहासनावर नेऊन बसवा आणि बघा तो तरी कसा काय राज्यकारभार चालवू शकतो ते. संसारापेक्षा संन्यासी श्रेष्ठ म्हणणे अगदी फोल आहे. प्रपंचातून निघून जाऊन स्वच्छंद आणि सोप्या मार्गाने आयुष्य घालवण्यापेक्षा प्रपंचात राहून परमेश्वराची आराधना करणेच उलट कठीण आहे. असो, पुढील काळात या पूर्वोक्त 4 आश्रमांचा ऱ्हास होऊन गृहस्थ आणि संन्यास या दोन आश्रमातच त्याचे पर्यवसन झाले. आज भारतात हे 2च आश्रम अस्तित्वात आहेत. गृहस्थ विवाह करून नागरिकाच्या कर्तव्याचे पालन करीत असतो आणि सर्वसंग परित्यागी संन्यासाचे कर्तव्य म्हटले म्हणजे त्याने आपली समस्त शक्ती केवळ धर्माकडेच नियुक्त करावी होय. त्याने केवळ ईश्वरोपासना करावी व धर्मोपदेश द्यावा, धर्माचा प्रसार करावा. कोणता आश्रम कठीण हे तुम्हाला सहजच कळून येईल. मी आता महानिर्वाण तंत्रातून गृहस्थाच्या कर्तव्यासंबंधी काही उपदेश तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे मग गृहस्थ होणे व गृहस्थ धर्माचे चोख पालन करणे किती कठीण काम आहे याची तुम्हाला कल्पना येईल. गृहस्थाने ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा लाभच त्याच्या जीवनाचे अंतिम लक्ष असावे. तथापि त्याने निरंतर कर्म केले पाहिजे. आपली सारी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. तो जे काही करील ते समस्त त्याने ब्रह्मास अर्पण करावयास हवे. कर्म करायचे परंतु फलाची आकांक्षा मात्र धरायची नाही. लोकांना सहाय्य करायचे परंतु त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारच्या कृतज्ञतेची मात्र अपेक्षा बाळगायची नाही. सत्कर्म तर आचरावयाचे परंतु त्यामुळे तुमचे नाव किंवा कीर्ती झाली की नाही इकडे मात्र अजिबात लक्ष द्यायचे नाही. हेच या जगात सर्वांपेक्षा कठीण कर्म होय. जग टाळ्या देत असताना अगदी भागूबाईसुद्धा शूर बनत असते. साऱ्या समाजाचा पाठिंबा आणि प्रशंसा लाभल्यास एखाद्या मेषपात्रही वीर सजून खूप पराक्रम दाखवू शकेल. परंतु सभोवताली लोकांच्या निंदास्तुतीची मुळीसुद्धा फिकीर न करता अथवा तिकडे अजिबात लक्षच न देता अविरत सत्कार्य करीत जाणेच खरोखर सर्वश्रेष्ठ स्वार्थ त्याग होय. गृहस्थाचे प्रधान कर्तव्य म्हणजे जीविकोपार्जन. पण जेणेकरून खोटे नाटे बोलून फसवाफसवी करून किंवा लांड्या लबाड्या करून केले जाणार नाही याविषयी त्याने अतोनात दक्ष असावयास हवे. शिवाय त्याने हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे जीवन परमेश्वराच्या सेवेसाठी आहे. त्याचे जीवन दीनदरिद्री व अनाथ अपंगांच्या सेवेसाठी आहे. माता व पिता यांना साक्षात देवता समजून गृहस्थाने सर्वदा सर्व प्रकारे त्यांची सेवा करून त्यांची प्रसन्नता संपादन करून घ्यावी. आई बाप संतुष्ट झाल्यास त्या व्यक्तीवर परमेश्वरही प्रसन्न होत असतो. माता पित्यांसमोर उद्धटपणा, थट्टामस्करी, अधाशीपणा व क्रोध करू नये. आपल्या आईबापांना जो कधी कडू वा कठोर शब्दांनी दुखावित नाही तोच खरा सुपुत्र. मातापित्याचे दर्शन घेऊन त्यांना आदरपूर्वक प्रणाम करावा.
त्यांच्या उपस्थितीत विनयपूर्वक उभे राहावे आणि ते बस म्हणत नाहीत तोवर बसू नये. माता पिता पुत्र पत्नी बंधू अतिथी प्रभूतींच्या अन्न वस्त्राची पर्वा न करता जो गृहस्थ स्वतःचेच उदरभरण करतो तो पापाचा वाटेकरी होय. आईबापांपासूनच ह्या शरीराची उत्पत्ती करिता काय वाटतील त्या हाल अपेष्टा सोसूनही त्यांना आनंदात ठेवणे उचित होय. स्वतःच्या सहधर्मिणी संबंधी गृहस्थाचे कर्तव्य खाली दिल्याप्रमाणे आहे. गृही व्यक्तीने पत्नीला चुकूनही कठोर शब्दाच्या आघातांनी दुखवू नये. तिचा सर्वदा मातृवत प्रतिपाळ करावा आणि ती जर साध्वी पतिव्रत असेल तर कष्ट विपत्तींचे डोंगरही कोसळले तरी देखील तिला अंतर देता कामा नये. जाणत्याने परस्त्रीला कलुषित चित्ताने स्पर्श करू नये. असे केल्याने तो नरकास जातो. ज्ञानी व्यक्तीने परस्त्रीसहित निर्जनी शयन अथवा एकांतवास करू नये. स्त्रियांसमोर अनुचित भाषा वापरू नये आणि मी याव केले मी त्याव केले म्हणून फाजील फुशारकी मिरवू नये. धन वस्त्र प्रेम श्रद्धा आणि अमृततुल्य मधुर शब्द ह्यांनी स्त्रीला नेहमी संतुष्ट राखले पाहिजे. तिला अप्रिय असे कोणतेच आचरण कधी करू नये. पार्वती, ज्या भाग्यवंतांवर पतिव्रता भार्या संतुष्ट असते त्याला स्वधर्माचरणात यश आले असून तो तुलाही प्रिय होत असतो. पुत्रकन्यांप्रती गृहस्थाचे कर्तव्य पुढील प्रमाणे. 4 वर्षाचा होईपर्यंत मुलाचे लाड पुरवून नंतर मग तो 16 वर्षाचा होईपर्यंत त्याला नानाविध सद्गुणांचे आणि विविध विद्यांचे शिक्षण द्यावे. विशी ओलांडताच त्याला गृहकर्मात नियुक्त करावे. त्याला आपल्या बरोबरीचा समजून पित्याने त्याच्याशी प्रेमपूर्वक वर्तणूक करावी. कन्येचेही हुबेहूब याचप्रमाणे लालनपालन केले पाहिजे. अत्यंत काळजीपूर्वक शिकवून सवरून तिला उपवर होताच यथाकाली धनालंकारासहित सत्पात्र वराला ती अर्पण केली पाहिजे. तसेच गृहस्थाने भाऊ बहिणी आणि अडचणीत असल्यास त्यांची मुले बाळे त्याचप्रमाणे आपले नातेवाईक मित्र आणि नोकरचाकर यांच्याकडेही लक्ष पुरवून त्यांना संतुष्ट ठेवले पाहिजे. त्यानंतर म्हणजे स्वग्रामवासी धर्मनिष्ठ व्यक्तींचा आणि सहाय्यार्थ आलेल्या गरीब अतिथी अभ्यागतांचाही गृहस्थाने समाचार घ्यावयास चुकता कामा नये. देवी ऐपत असूनही जर कुणी गृहस्थ असे आचरण करणार नाही तर तो मनुष्यच नव्हे, त्याची गणना पशुतच केली पाहिजे. असला पापी सर्व लोकांच्या तिरस्कारास पात्र होय. गृहस्थाने खाणेपिणे कपडे लत्ते शरीराची निगा केशभूषा वगैरे फार मन घालणे चांगले नाही. ह्यावरील आसक्तीचा अतिरेक टाळणे इष्ट. गृहस्थाने आहार निद्रा भाषण मैथुन इत्यादी बाबतीत परिमित असावे. त्याने निष्कपट विनयी अंतर्बाह्य शुद्ध निर्लस आणि उद्योगरत असले पाहिजे. गृहस्थाने आपल्या शत्रूंशी वागताना मर्दपणाचाच अवलंब केला पाहिजे. गुरु आणि मित्रांशी विनीत भावाने वागले पाहिजे. शत्रूंना त्याने आपल्या विरोचित पराक्रमाने जेरीस आणून शासन केले पाहिजे. त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. गृहस्थाचे हे अगदी आवश्यक कर्तव्य होय. गृहस्थाने आपल्या घराच्या एका कोपऱ्यात दडून ढोपरात मान खुपसून मुळू रडून मी अहिंसा परमोधर्मची काहीतरी बाष्कळ बडबड करून अजिबात चालणार नाही. स्वतःच्या शत्रूंचा जर त्याने मर्दुमकी गाजवून खरपूस समाचार घेतला नाही तर त्याने आपल्या कर्तव्याची अवहेलनाच केली असे म्हणावे लागेल. मात्र आपले आप्तस्वजन इष्टमित्र व गुरुजन यांच्याशी त्याने एखाद्या अश्राप गायीसारखी शांत सरळ आणि सौम्य वर्तणूक करावयास हवी. निंदनीय दुष्ट लोकांना सन्मान देऊ नये आणि सन्मानास योग्य व्यक्तींची मानखंडना कधीही करू नये. समाजकंटक दुष्ट व्यक्तींना मान न देणे गृहस्थाचे कर्तव्य आहे. कारण खलदुर्जनांचा सन्मान केल्याने दुष्टपणाला आश्रय दिल्यासारखेच होते. तद्वतच परत सन्मानार्ह अशा सज्जनांची अवमानना केल्यानेही मोठाच अपराध घडतो. सहवास आणि विशेष निरीक्षण यांच्याद्वारा लोकांचा स्नेह व्यवहार प्रवृत्ती
व प्रकृती जाणून घेऊन मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा. त्याने उताविळासारखे भेटेल त्यांच्याशी सख्य करू नये. वाटेल तिथे जाऊन लोकांशी एकाएकी मित्रत्वाचे नाते जोडू नये. ज्यांच्याशी मैत्री करण्याची त्याची इच्छा असेल त्यांची कार्ये व इतरांशी त्यांची वागणूक यावर त्याने आधी विशेष नजर ठेवली पाहिजे. त्यांची विचारपूर्वक छाननी केली पाहिजे आणि मगच वाटल्यास मैत्री करावी. धर्मज्ञ गृही व्यक्तीने स्वतःचे यश व पराक्रम इतरांनी विश्वासाने सांगितलेल्या गुप्त गोष्टी व लोकांच्या उपकारासाठी केलेले कर्म चार चौघात सांगू नयेत. गृहस्थाने आपण दरिद्री आहोत की श्रीमंत याविषयी काही न बोलणेच उचित. त्याने आपल्या संपत्तीचा गर्व कदापि करू नये. हा विषय गुप्त राखणेच उचित. हे त्याच्या धर्मकर्मात मोडते. हा केवळ प्रापंचिक शहाणपणाचाच प्रश्न नसून जर कोणी असे करणार नाही तर त्याला दुर्नीतीपरायण म्हणता येईल. गृहस्थाश्रमच समाज जीवनाचा पाया आहे. गृहस्थच समस्त समाजाला आधार होय. तोच मुख्य कमावता. गरीब, दुबळे, लहान मुले आणि कोणतेही काम न करणाऱ्या स्त्रिया वगैरे सर्व गृहस्थावरच अवलंबून असतात. अतएव त्यासाठी गृहस्थाला कित्येक कर्तव्ये अंगीकारावी लागतील. ही कर्तव्ये अशी असणे उचित की जेणेकरून ती पार पाडता त्याला दिवसेंदिवस आपल्या हृदयात शक्तीच्या विकासाचा अनुभव यावा. त्याला असे वाटू नये की आपण आपल्या आदर्शानुसार कार्य करीत नाही. ह्याच कारणास्तव जर तो दुर्बलतेच्या आहारी जाऊन एखादे अन्याय व निंद कर्म करून चुकला असेल तर किंवा त्याच्या हातून काही चूक घडली असेल तर ती त्याने लोकांना कदापि सांगत फिरू नये. त्याचप्रमाणे जर त्याने एखाद्या व्यवहारात हात घातला असेल आणि त्यात अपयश पदरी पडणार अशीच जर त्याची अटकळ असेल तर त्याने चार चौघात त्या गोष्टीची वाच्यता करणे मुळीच योग्य नाही. स्वतःचे दोष असे वेशीवर टांगण्याचे काही प्रयोजन तर नाहीच नाही, पण शिवाय असल्या उपद्व्यापामुळे त्याच्या स्वतःच्याच उत्साहाचा भंग होऊन आपले कर्तव्य कर्म चोखपणे बजावण्यास तो अपात्र बनेल. त्याच्याकडून जी काही चूक झाली असेल तिचे फळ तर त्याला भोगावे लागणारच आहे, परंतु जेणेकरून सुधारणा होऊन पुढे चांगल्या तऱ्हेने वागता येईल असा प्रयत्न त्याला फिरून करावाच लागेल. जग नेहमी शक्तिवान व दृढचित्ताच्या व्यक्तींनाच सहानुभूती दाखवित असते. प्रयत्नपूर्वक विद्या, धन, यश आणि धर्म यांचे अर्जन करावे आणि व्यसन, कुसंगत, मिथ्याभाषण आणि परद्वेष यांचा त्याग करावा. ज्याने प्रथम ज्ञानलाभासाठी जीवापाड झटले पाहिजे त्याने प्रथम म्हणजे लाभासाठी जीवापाड झटले पाहिजे आणि दुसरे म्हणजे धनोपार्जनाची आटोकाट खटपट केली पाहिजे. हे त्याचे कर्तव्य आहे आणि तो जर हे आपले कर्तव्य पार पाडणार नाही तर त्याची माणसात गणनाच करता यायची नाही. जो गृहस्थ धनोपार्जनाचा प्रयत्न करीत नाही तो अनीतिमानच म्हणावयाचा. एखाद्या आळशाप्रमाणे आयुष्य घालवून वर त्यातच जर तो संतुष्ट असेल तर तो दुर्नीतीपरायण दुर्जनच होय. कारण शेकडो जीव त्याच्याच तोंडाकडे बघून जगत असतात. तोच जर चांगला धनवान होईल तर कितीतरी जणांना हातभार लावू शकेल. ह्या तुमच्या शहरात जर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणारे आणि श्रीमंत झालेले शेकडो लोक नसते तर ही सारी सभ्यता, हे अनाथाश्रम, ह्या टोलेजंग हवेल्या कुठे असत्या बरे. त्या दृष्टीने धनार्जनास प्रवृत्त होणे काही वाईट नाही, कारण हे धन वितरणासाठी आहे. गृहस्थच समाज जीवनाचे केंद्र, वित्त संपादन आणि त्याचा सत्कार्यात व्यय ही त्याच्या दृष्टीने उपासनाच होय. कारण एखाद्या संन्याशाला आपल्या गुहेत राहून उपासना केल्याने स्वतःच्या मुक्तिलाभासाठी जे सहाय्य होते अगदी तेच सदुपायाने व सदुद्देशाने धनशाली बनण्याचा प्रयत्न करण्याने गृहस्थालाही लाभत असते. कारण त्या दोघांमध्येही ईश्वराला आणि ईश्वराचे म्हणून जे काही आहे त्यावरील भक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन केलेला आत्मत्याग, आत्मसमर्पण रूपी एकाच धर्माचे केवळ दोन विभिन्न विकास झालेले आपणास आढळून येत असतात.
पुष्कळदा लोक आपल्या आवाक्या बाहेरच्या कार्यास हात घालतात. याचे फळ एवढेच होते की त्यांना आपला कार्यभाग उरकण्यासाठी दुसऱ्यांना फसवावे लागते. तसेच प्रयत्न अवस्थेवर आणि क्रिया समयावर अवलंबून असतात. म्हणून अवस्था व समय यांच्या अनुसारच कर्मे करावे. सर्वच बाबतीत हा समय विशेष विचारात घ्यावयास हवा. एके समयी जी गोष्ट अयशस्वी झाली त्याच गोष्टीत दुसऱ्या एखाद्या समयी कदाचित संपूर्ण साफल्य लाभणे अशक्य नाही. धैर्यशील गृहस्थ व्यक्तीने सत्य, मृदुप्रिय व हितकर भाषण करावे. स्वतःच्या उत्कर्षाचे गुऱ्हाळ आणि दुसऱ्यांच्या निंदेचे पुराण यांना फाटा द्यावा. जी व्यक्ती जलाशयाचे खनन करते, रस्तोरस्ती दुतर्फा वृक्षारोपण करते, मार्गामध्ये धर्मशाळा व सेतू निर्माण करते, ती तिन्ही लोक जिंकत असते. मोठमोठे योगी ज्या पदास प्राप्त होत असतात तेच पद या व्यक्तीसही ही सारी कर्मे करून लाभत असते. असो, या साऱ्यावरूनच हे स्पष्ट दिसून येते की कर्मयोगाच्या समस्त तत्वांना जीवनात उतरविणेच गृहस्थाचे मुख्य कर्तव्य होय. नित्य क्रियाशीलता हा कर्मयोगाचा एक भाग आहे आणि तेच गृहस्थाचे कर्तव्य होय. उपर्युक्त तंतग्रंथातच अमळ पुढे आणखी एक श्लोक आढळतो. तो असा: जो युद्धात भव पावत नाही, जो संग्रामाला परान्मुख होत नाही, जो धर्मयुद्धात देह ठेवतो तो त्रिलोकात जिंकतो. स्वदेशासाठी किंवा स्वधर्मासाठी युद्ध करता करता जो गृहस्थ धारातीर्थी पडतो त्याला योगीगणांना ध्यानाद्वारा लाभणाऱ्या पदाचीच प्राप्ती होत असते. यावरून हेच स्पष्ट होते की एकाचे जे कर्तव्य ते दुसऱ्याचे कर्तव्य असत नाही, परंतु त्याचबरोबर शास्त्र त्यापैकी कुणालाच श्रेष्ठ वा कनिष्ठ लेखत नाही. वेगवेगळ्या देशकाल पात्रांसाठी निरनिराळी कर्तव्य आहेत आणि आपण ज्या अवस्थेत आहोत तिला अनुरूप अशा कर्तव्याचे पालन आपल्याला केले पाहिजे. ह्या साऱ्यातून आणखी एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे सर्व प्रकारच्या दुर्बलतेचा सर्वथा तिरस्कार करा. आमच्या तत्त्वज्ञानात, आमच्या धर्मात व कर्मात, आमच्या समस्त शास्त्रोपदेशांमध्ये हाच एक विशेष भाव मला आतोनात आवडतो. वेदांचे अनुशीलन करून बघा, तुम्हाला आढळून येईल की ना भयेत अभि, कशाचेही भय बाळगू नका, हेच शब्द त्यात पुन्हा पुन्हा आले आहेत. भय हे दुर्बलतेचे चिन्ह होय आणि ही दुर्बलताच माणसाला भगवंताच्या मार्गापासून दूर खेचून नाना पापकर्माकडे ओढीत नेत असते. करिता जगाच्या निंदा उपहासाला मुळी देखील भीक न घालता निर्भय होऊन आपले कर्तव्य पार पाडित गेले पाहिजे. परमेश्वराची उपासना करण्यासाठी जो मनुष्य संसारातून निवृत्त होतो त्याने असे मात्र समजू नये की जो संसारातच राहून लोकांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे ईश्वराची उपासना करीत नाहीत. आणि ह्याच्या उलट जे स्त्री पुत्राधिकावरील आसक्तीमुळे संसारात आहेत त्यांनीही मनात आणू नये की संसाराचा त्याग करणारे उडाणटप्पू तिरस्करणीय जीव आहेत. आपापल्या क्षेत्रात कुणीच लहान नाही हे तत्त्व एका गोष्टीच्या सहाय्याने विशद करून सांगतो. कुण्या एका देशात एक राजा राज्य करीत होता. आपल्या राज्यात जो कोणी संन्यासी येईल त्याला तो प्रश्न विचारित असे: जो संसाराचा त्याग करून संन्यास ग्रहण करतो तो श्रेष्ठ की जो घरी राहून गृहस्थाची सारी कर्तव्य करत असतो तो श्रेष्ठ? पुष्कळ विद्वान लोकांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पैकी कुण्या विद्वानांनी संन्यासीच श्रेष्ठ असल्याचे ठासून सांगितले. राजाही कमी नव्हता. त्याने त्यांना स्वतःचे म्हणणे सिद्ध करून दाखवण्यास फरमावले आणि जेव्हा हे त्यांना जमेना तेव्हा राजाने त्यांना लग्न करून सरळ गृहस्थाश्रम पत्करण्याची आज्ञा केली. पुढे दुसरे काही जण येताच राजाने त्यांनाही तोच प्रश्न टाकला. त्यांनी मत दिले की स्वधर्मपरायण गृहस्थाश्रमीच श्रेष्ठ होय. राजाने त्यांनाही स्वतःचे म्हणणं सिद्ध करण्यास सांगितले आणि ते आपल्या बाजूने कोणतेही बलवत्तर प्रमाण देण्यास असमर्थ ठरताच राजाने त्यांनाही गृहस्थ धर्म अंगीकारून
आपल्या राज्यात राहण्यास भाग पडले. होता होता शेवटी एक तरुण संन्यासी त्या राजाच्या दरबारी आला. राजाने त्याला तीच पृच्छा केली. संन्याशाने उत्तर दिले, राजन, आपापल्या कार्यक्षेत्रात दोघेही श्रेष्ठ, कुणीच कनिष्ठ नाही. राजा म्हणाला, तर मग हे सिद्ध करून दाखवा. त्यावर संन्यासी गंभीरपणे उत्तर देत झाला, होय, मी जरूर आपले म्हणणे सिद्ध करून दाखवेन, पण त्याकरता तुम्हाला आधी माझ्याबरोबर येऊन काही दिवस माझ्यासारखे राहावे लागेल. पहा, असे करू शकत असाल तर मी माझ्या स्वतःच्या विधानाच्या सिद्ध्यर्थ पुरावा दाखल करू शकेन. राजा ताबडतोब संमत झाला आणि मग आपले राज्य मागे टाकून त्या संन्याशाच्या मागोमाग जाता जाता राज्यांमागून राज्ये ओलांडून तो एका मोठ्या राज्यात येऊन धडकला. त्या राज्याच्या राजधानीत एक जंगी समारंभ चालला होता. राजा आणि संन्यासी दोघांच्याही कानात नगाऱ्यांचे निनाद, इतरही निरनिराळ्या वाद्यांचे ध्वनी आणि घोषणांची गर्जना शिरू लागली. प्रजाजन नटून थटून रस्तोरस्ती जमून ओळीओळीने दाटून उभे होते. मोठमोठ्याने काहीतरी द्वाही फिरविण्यात येत होती. काय प्रकार चालला आहे हे बघण्यासाठी राजा आणि संन्यासी तिथेच उभे राहिले. द्वाही फिरविणारा मोठ्याने ओरडून घोषणा करत होता, आमच्या राजकन्येचे स्वयंवर होणार आहे. भारतात प्राचीन काळी राजकन्यांनी स्वतः पती निवडण्याची ही एक स्वयंवर प्रथा प्रचलित होती. प्रत्येक राजकन्येच्या आपल्या भावी वरासंबंधी काही विशिष्ट कल्पना असत. कुणाला मदनाचा पुतळा हवा असे, कुणाला बृहस्पती पाहिजे असे, तर आणखी एखादीला कुबेर मिळावा असे वाटे. आणि तदनुसार प्रत्येकीचा काहीतरी पण असे. आजूबाजूच्या सगळ्या राज्यातील राजपुत्र सर्वोत्कृष्ट अशा विरोचित वेशात राजकन्येच्या समोर उपस्थित होत. कधीकधी त्या राजपुत्रांचेही भाट तिथे हजर असत. ते त्यांची गुणावली गाऊन राजकन्येने त्यांनाच का वरावे याचे रसभरीत वर्णन करीत. राजकन्येला अत्यंत शोभिवंत वेशभूषेत एका सिंहासनावर बसून ते सिंहासन सर्वत्र वहन केले जाई. ती जमलेल्या राजपुत्रांपैकी एकेकाकडे पाहत असे आणि कोण तिला गुणशाली आहे आणि कोण किती गुणशाली आहे ते ऐकत असे. जर तिला संतोष वाटला नाही तर ती आपल्या वाहकांना सरळ पुढे चला चा आदेश देत असे. मग राजनंदिनीच्या पाणीग्रहणाची आकांक्षा धरून आलेल्या त्या बिचाऱ्या नापसंत राजपुत्राकडे कुणी ढुंकूनही पाहत नसे. पण जर राजदुहिता त्यांच्यापैकी कुणावर संतुष्ट झाली तर त्याला मनाने वळून ती त्याच्या गळ्यात एक पुष्पमाला घालीत असे आणि त्या घटकेपासून तो तिचा जीवन स्वामी बनत असे. ज्या देशात आपला तो संन्यासी व राजा येऊन पोचले होते त्या देशाच्या राजकन्येचेही असेच स्वयंवर सुरू होते. ही राजकन्या अनुपम लावण्यवती होती आणि तिचा भावी पती राजाच्या मृत्यूनंतर या सिंहासनावर आरूढ होणार होता. दुनियेतील सगळ्यात सुस्वरूप अशा पुरुषांच्या गळ्यात माळ घालीन सगळ्यात सुस्वरूप अशा पुरुषाच्या गळ्यात माळ घालीन असा त्या राजकुमारीचा पण होता. परंतु तिला स्वतःच्या मनासारखा रूपसुंदर पुरुष आढळतच नव्हता. यापूर्वी कितीदा तरी असाच तिच्या स्वयंवराचा समारंभ होऊन चुकला होता, तथापि कोणीच तिचे चित्त वेधू शकला नाही. आजपर्यंत होऊन गेलेल्या समस्त स्वयंवर सभांमध्ये आजची सभा सर्वात भव्य आणि मनोज्ञ अशी होती. पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक लोक आज तिथे संमिलित झाले होते. एकूण सभेचे दृश्य अत्यंत अद्भुत असेच होते. अनिंद्य सुंदर राजतनया सिंहासनावर उपविष्ट होऊन सभामंडपात प्रवेश करती झाली आणि वाहकगण तिला त्या सभेमध्ये भिन्न भिन्न स्थानी वाहून नेऊ लागले. राजकन्येने कुणाकडेही नुसता दृष्टिक्षेप देखील केला नाही. हाही प्रसंग वायाच जाणार असे वाटून सर्वजण हताश होऊन म्लान होऊन गेले. अशा समयी एक तरुण संन्यासी तिथे येऊन उपस्थित झाला. त्याच्या रूपलावण्याची अपरूप प्रभा पाहून असा भास व्हावा की जणू स्वयं सूर्यदेवच आकाशमार्ग सोडून धरातली अवतीर्ण झाले आहेत. तो कुतूहलवश होऊन मंडपाच्या एका कोपऱ्यात उभा राहून सारा प्रकार अवलोकन करण्यात मग्न होऊन गेला. राजकुमारीने भूषित असे ते रत्नजडित आसन काही वेळाने त्याच्या समीप आले.
त्या निरुपम देखण्या संन्याशावर राजकन्येची दृष्टी पडली. मात्र लागलीच वाहकांना थांबण्याची आज्ञा झाली आणि त्या लज्जावनत शालीन राजकन्येने चटदिशी त्या संन्याशाच्या गळ्यात आपल्या हातातील वरमाला टाकून दिली. त्या तरुण संन्याशाने माला झटकन हाती घेतली आणि ती दूर भिरकावून देता देता तो उद्गारला, हा काय वेडेपणा करीत आहेस? मी संन्यासी, विवाहाशी माझा काय संबंध? तिच्या पित्याला वाटले की बहुधा निर्धन असल्यामुळेच हा मनुष्य राजकन्येशी विवाह करण्यास धजत नसावा. अतएव तो त्या संन्याशाला उद्देशून म्हणाला, तुम्हाला याच क्षणी माझ्या कन्येसहित माझे अर्धराज्य मिळेल आणि माझ्या पश्चात तर तुम्हीच माझ्या गादीचे वारसदार. एवढे म्हणून त्याने फिरून त्या संन्याशाच्या गळ्यात ती माला घातली. संन्याशाने, काय त्रास हा, मी विवाह करू इच्छित नाही. मग हे काय म्हणून असे म्हणून पुन्हा ती माला झुगारून दिली आणि द्रुतगतीने त्या सभेतून प्रस्थान केले. इकडे त्या युवकावर राजकन्येचे मन इतके काही बसले की एकतर याच्याशी विवाह करीन, नाहीतर प्राण देईल असा तिने एकच ध्यास धरला आणि एवढ्यावरच न थांबता त्या संन्याशाला परत आणण्यासाठी ती त्याचा मार्ग काढीत त्याच्या मागे जाऊ लागली. तेव्हा तो आपला दुसरा संन्यासी, ज्याने राजाला तिथे नेले होते, तो राजाला म्हणाला, चला आपण या दोघांच्या मागोमाग जाऊया. त्यावर ते दोघेजण मध्ये बरेच अंतर राखून त्यांच्या मागून चालू लागले. राजकुमारीचा हात झिडकारणारा तो संन्यासी राजधानीतून बाहेर पडून कैक कोस खेड्यापाड्यातून जाता जाता एका किर्र जंगलात शिरला. राजकन्येने त्याचे अनुसरण केले. बाकीचे दोघेही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. त्या संन्याशाला त्या अरण्याचा अगदी कोपरा माहीत होता. कुठे कोणती चोरवाट आहे ह्याचा अगदी इत्थंभूत ठाव ठिकाणा त्याला होता. तिन्ही सांजा होऊन अंमळ काळोख पडताच तो झटदिशी अशाच एका आडवाटेला लागला आणि कुठे गडप होऊन गेला. राजकन्याला त्याचा मग काहीच पत्ता लागेना. बराच वेळ त्याला शोधून काढण्याची खटपट करून अखेरीस निराश होऊन ती एका झाडाखाली बसली आणि धीर खचून रडू लागली. कारण त्या घोर अरण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्या असूर्यपश्चा म्हणजे जिने कधीही सूर्य पाहिलेला नाही अशी असूर्यपश्चा राजकन्याला कुठून माहिती असणार? सूर्य पाहिलेला नाही म्हणजे की राजमहालातून कधीही बाहेर न पडलेली असूर्यपश्चा. तेव्हा आपला तो राजा आणि तो दुसरा संन्यासी पुढे येऊन तिच्या जवळ जाऊन तिला म्हणू लागले, राजकन्ये, रडू नकोस. आम्ही तुला या रानातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवून देऊ, परंतु सध्या रस्ता सापडणे मात्र कठीण आहे, कारण एव्हाना काळोख फारच होऊन गेला आहे. ह्या इथे एक मोठे झाड आहे, ये आज आपण त्याच्याच खाली विश्रांती घेऊ. पहाट होताच आम्ही तुला जंगलाबाहेर घेऊन जाऊ, तू निश्चिंत राहा. त्या झाडावर एक पक्ष्यांचे घरटे होते. त्यात एक लहानसा पक्षी